नमस्कार, मी असलम मुल्ला. आज आपण एक अशी सध्या बातमी पाहतोय की 72 वर्षाचे भूपेंद्र ओसवाल जे आहेत ते गेल्या 40 वर्षापासून कराड शहरात रिक्षाचा व्यवसाय करत आहेत. 40 वर्षापासून कराडच्या गल्लीबोळात त्यांची रिक्षा धावते. त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत. पहिला काय रिक्षाची कंडिशन एवढी नव्हती, त्यापासून मी व्यवसाय करतो. माझी परिस्थिती नसल्यामुळे मी ह्या व्यवसायात म्हणजे जैन समाजाचा मी माणूस आहे. ह्या व्यवसायामध्ये मी प्रगती करत आलो आतापर्यंत. आणि पहिल्यापासून कराड शहरामध्ये मी एकमेव रिक्षावाला फक्त आहे. मी मला एक सांगा, जेव्हा कराड शहरामध्ये टांगे चालवत होते तेव्हापासून तुम्ही रिक्षा चालवता, त्यावेळेला रिक्षाचे काय दर होते? आता दरामध्ये किती वाढ झाली आहे? तेव्हाची परिस्थिती, आताची परिस्थिती, आता परिस्थिती? आता रिक्षाचे दर जास्त झालेले आहेत. 1.5-2 लाख रुपयेपर्यंत आता गेलेले आहेत. पहिले 80-90 पर्यंत मिळत होते. तेव्हा दर काय होते रिक्षाचे? आता एवढं काय माझ्या ध्यानात नाही. बरं, सकाळी किती वाजल्यापासून तुमचा दिनचर्या चालू होते? सकाळी 8 वाजता घरातनं गाडी काढतो, संध्याकाळी 9 वाजेपर्यंत फक्त चालवतो. आजच्या परिवारामध्ये कोण कोण आहे? मी, मंडळी आणि एक मुलगा आहे मला. किती मुलं शिकले? मुलगा शाळा नाही शिकला, फरशी काम करतो. तुम्ही किती शिकला? माझे शिक्षण नाही झालं. सकाळी तुम्ही 8 वाजल्यापासून दिवसभर किती वाजेपर्यंत काम करता? मी दिवसभर चालूच असते. माझा प्रामाणिक धंदा असतो. रिक्षा व्यवसाय करताना आजपर्यंत तुम्हाला आलेले अनुभव सांगा. अनुभव म्हणजे कशाचे? तुम्हाला प्रवाशांच्या बरोबर ये जा करताना कधी कोणाची वादावाद येते? प्रवासी तुमच्यावर कसे वगैरे? प्रवासी कुठल्याच माझ्या प्रवासीचे वादावाद झालेले नाही आतापर्यंत. आणि कोणाची काही वस्तू राहिलेली असली तर ती प्रामाणिकपणाने देत असतो आणि प्रामाणिकपणाने मी पैसे घेत असतो. इतर रिक्षा व्यवसाय तुम्हाला कोणत्या नावाने ओळखतात कराडमध्ये? कराडात फक्त मला काय खाकी ड्रेसवरनं फक्त ओळखतात. आडनाव बिडनाव कोणाकोणाला माहीत नसतात. बघा, या 72 तुमचं वय आहे. या 72 वयामध्ये सुद्धा तुमचा उत्साह असेल, तुमची इच्छाशक्ती असेल. कोणतं उद्दिष्ट घेऊन आजपर्यंत तुम्ही इथपर्यंत मजल मारली आहे? कशा पद्धतीने तुम्ही संसाराचा गाडा ओढला? मी ह्या रिक्षा धंद्यावरच मी संसार केलाय. माझा परिचय दुसरा कोण नाही. माझा व्यवसाय प्रामाणिकपणा नसल्यामुळे माझा व्यवसाय व्यवस्थित चालतो. कराड शहरातील इतर रिक्षा चालकांना काय संदेश देणार आहे तुम्ही? रिक्षावाल्यांचा काय मी संदेश घेऊ शकत नाही. फक्त माझ्यापुरतं मी करत असतो. कोणाला माझी अडचण नाही. मी फक्त प्रामाणिक व्यवसाय करत असतो.